तर नमस्कार. बाहेरचं पनीर खाऊन खूप कंटाळा आला आहे का? तर आपण घरच्या घरी पनीर कसं करायचं ते आता रेसिपी आपण इथे करतो. 2 लिटर दूध घेतलेलं आहे, व्हिनेगर घेतलेला आहे मी. आपल्याकडे व्हिनेगर घरी नसेल तर आपण लिंबाचा रस एका लिंबाचा रस घेऊ शकता. व्हिनेगर घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी व्हिनेगर घेतलं आहे आणि 4 चमचे पाणी घातलेलं आहे. आणि हे पाणी आणि व्हिनेगर चांगला मिक्स करून घेतो आहे आपण आणि तो हळूहळू दूध आपण आधी तापवून घेतो आहे. दूध वर आलेलं आहे. दूध गॅस बंद केलेला आहे मी थोडा वेळ आणि व्हिनेगर घालून ढवळताना पुन्हा जरा 2 मिनटं आपण गॅस चालू ठेवणार आहोत. हे बघा, व्हिनेगर घातलेलं आहे. आता मी ढवळून घेते. आता हळूहळू आपली प्रोसिजर हे दूध फाटण्याची सुरू झालेलं आहे. जरा 2 मिनटं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. ढवळल्याने काय एकदाच आपल्याला व्हिनेगर नाही घालायचं आहे, हळूहळू 2-2 चमचे घालायचं आहे, कारण हळू प्रोसिजर ती सावकाश होते दूध फाटण्याची. आधी घालून घेतलं तसं थोडं थोडं माझं दूध फाटायला लागलेलं आहे. दूध आता जरा ढवळते. गॅस थोडासा मंद ठेवायचा आहे. त्याचं छान स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे बघा मस्त. आता आपण जाळी घेऊ आणि त्याच्यामध्ये बघा हे असं तयार झालेलं आहे. जाळी घेऊ. जाळीमध्ये आता हे तयार झालेलं पनीर आपण काढून घेऊ. तर हे पनीर आता मी जाळीमध्ये काढून घेते. खाली एक बाऊल घेतलं, त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे. आता हे फाटलेलं दूध असं म्हटलं तरी चालेल, हे फुटलेलं दूध आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. तर हे पनीर व्हायला आपल्याला 1-2 ते 2.5 तास लागतो. हे दूध फाटल्यानंतर आपल्याला हे पुरं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. वरून पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदा, म्हणजे जेणेकरून त्यातला व्हिनेगर किंवा याचा लिंबाचा रस आहे तो त्यातला पूर्ण निघून गेला पाहिजे, म्हणजे त्याला वास येत नाही. आता हे सारं मी हे बघा इथे ओतून घेते. हे वरती आपली पनीरची हे बघा पनीर राहिलेलं आहे आणि त्याचं पाणी सगळं मी काढून टाकलं. आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचं. तुम्ही नळाखाली हे धुवू शकता. आता हे स्वच्छ पाणी घालून मी 2-3 वेळा हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एक चांगलं स्वच्छ पांढरं फडकं घ्यावं शक्यतो. रंगीत फडकं घेऊ नये, कारण त्याचा कलर लागू शकतो. आपल्याला पांढरं फडकं घेऊन त्याच्यामध्ये हे जे पनीर जाळीमध्ये वरती राहिलेलं आहे ते घेऊया. त्याला थोडं अजून एक्स्ट्रा पाणी जे आहे ते मी आता निथळून टाकते, काढून टाकते. ते आपल्या हाताने हळूहळू प्रेस करून आपल्याला त्याचं पाणी काढायचं आहे. त्याला एक छान शेप द्यायचं आहे. शक्यतो चौक करावं, म्हणजे आपल्याला वड्या पाडायला सोयीचं होतं. मी त्याच्यावर बत्ता ठेवलेला आहे आणि ह्याला मी 1-1.5-2 तास ठेवलेलं आहे. हे बघा अशा मस्त वड्या पडत आहेत. पण आमच्या घरात हे असं सुटं आवडतं म्हणून मी थोड्याशा वड्या पाडल्या आहेत आणि बाकीचं थोडंसं भुर्जीसारखं करण्यासाठी म्हणून मोकळं पण ठेवलेलं आहे. ह्या अशा वड्या सुरेख पडत आहेत. तुम्ही पहा, एकदम स्मूथ झालेलं आहे, लज्जतदार झालेलं आहे. तुम्ही हे असं पनीर करा घरच्या घरी. धन्यवाद. थँक्यू.